ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा ही साजरी करत असतो। वटपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं व आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते। वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो। सावित्रीने देखील सत्यवानाचे प्राण यमाकडून वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते, म्हणून वडाच्या झाडाच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे। चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी करायची आहे, त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी शुभ आहे, शुभ मुहूर्त कधी आहे, अशुभ मुहूर्त कधी आहे, त्याचबरोबर वडाच्या झाडाला जेव्हा आपण दोरा गुंडाळत असतो तेव्हा कोणती चूक करायची नाही, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पडिक्विन व्हिडिओमध्ये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून जेव्हा मी चॅनलवर व्हिडिओ टाकेल तेव्हा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला जाईल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। यंदा वटपौर्णिमा 10 जून 2024 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे। पौर्णिमा तिथी चालू होत आहे 10 जून रोजी सकाळी 11:35 पासून 11 जून दुपारी 1:30 वाजेपर्यंत। परंतु आपल्याला पौर्णिमा ही 10 जूनलाच साजरी करायची आहे। ज्या महिला कामावर जातात त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 10 तारखेला म्हणजेच मंगळवारी पौर्णिमा ही 11:35 लागणार आहे। त्यामुळे पौर्णिमा लागल्यानंतरच तुम्हाला वडाची पूजा करायची आहे। पौर्णिमा लागण्यापूर्वी सकाळी वडाची पूजा करू नका। आता वडाची पूजा करण्यासाठी शुभ वेळ कोणते आहे ते आपण जाणून घेऊया। 10 तारीख वार मंगळवार या दिवशी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे। हा एक शुभ मुहूर्त झाला। त्यानंतर दुसरा शुभ मुहूर्त तुम्हाला सांगते। 2:07 पासून ते 2:45 पर्यंतचा फक्त अर्ध्या तासाचा जो आहे तो दुसरा शुभ मुहूर्त आहे। आणि अशुभ मुहूर्त जो आहे 12:51 पासून ते 2:06 पर्यंत जो आहे तो अशुभ मुहूर्त आहे। ह्या अशुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला अजिबात पूजा करायची नाही। ह्या 2 शुभ मुहूर्तावर पूजा केली तर अतिउत्तम, परंतु जर हे 2 मुहूर्त सोडून तुम्ही नंतर दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता। शेवटी पूजा करताना आपल्या मनातील भाव आणि आपण ती पूजा किती मनोभावे करतो हे महत्त्वाचं असतं। व्हिडिओमध्ये जे 2 शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत त्या शुभ मुहूर्तावर जर तुमची पूजा नाही झाली तर काही हरकत नाही, परंतु अशुभ जी वेळ सांगितलेली आहे ती वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळ होण्यापूर्वी कधीही पूजा करू शकता। जाणून घेऊया व्हिडिओमध्ये की यावर्षी वटपौर्णिमेसाठी कुठल्या रंगाची साडी नेसणं शुभ आहे। नंबर 1 म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग वटपौर्णिमेसाठी सर्वात उत्तम आणि शुभ कलर असा आहे। त्याचबरोबर हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक म्हणून देखील मानला जातो। त्यामुळे हिरव्या रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर नक्की हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही अवश्य घाला। जर हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुमच्याकडे लाल, पिवळी किंवा केशरी किंवा गुलाबी साडी असेल ती नेसली तरी चालेल, परंतु काळी, पांढरी आणि जांभळी साडी नेसू नका। हे झालं आता कुठल्या रंगाची साडी नेसायची आहे ते आपल्याला त्याबद्दल माहिती। आता व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेऊया। आपण काय करत असतो, वडाची पूजा करत असतो। पूजा केल्यानंतर वडाला 7 प्रदक्षिणा ज्या आहेत त्या आपण घालत असतो, परंतु बऱ्याच वेळेस महिलांकडून अशी एक चूक होते की वडाची पूजा केल्याचा लाभ आपल्याला भेटत नाही। तर आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया की वडाला जेव्हा आपण 7 फेरे घालत असतो तेव्हा आपल्याला कुठली चूक करायची नाही। वडाची पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण वडाला धागा गुंडाळतो तेव्हा महिलांनो ही चूक तुम्ही करू नका। जो धागा आहे शक्यतो तुम्ही सुतीच आणा। बऱ्याच वेळेस काय होतं, महिला कसलाही धागा घेऊन येतात, कोणत्याही कलरचा धागा वडाला गुंडाळण्यासाठी आणतात, परंतु धागा हा सुती आणि पांढऱ्याच रंगाचा असावा। त्याचबरोबर जेव्हा आपण वडाला धागा गुंडाळत असतो तेव्हा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण नुसता धागा अडकवतो कुठेतरी कसा तरी आणि फेऱ्या मारतो,
परंतु आपल्याला धागा जो आहे तो वडाला कसा तरी अडकवायचा नाही, तर आपल्याला त्या धागेची व्यवस्थित वडाला गाठ मारायची आहे आणि त्यानंतर उजवीकडून वडाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात करून आपल्याला 7 प्रदक्षिणा ज्या आहेत त्या धागा घेऊन धागा गुंडाळत गुंडाळत पूर्ण करायच्या आहेत। त्यानंतर 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर आपल्याला वडाला हात जोडून प्रार्थना करायची आहे, पतीसाठी दीर्घ आयुष्य, आपल्यासाठी अखंड सौभाग्य मागायचं आहे। आणि राहिलेला जो धागा आहे, बऱ्याच महिला तो धागा तोडून घरी घेऊन जातात, परंतु जो राहिलेला जो धागा आहे तसाच आपल्याला वडावर ठेवून द्यायचा आहे, तो तोडून घरी आणायचा नाही। ही चूक तुम्हाला वडाला धागा गुंडाळताना करायची नाही। अशा प्रकारे आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि आता सगळ्यात शेवटी सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत विसरू नका परी क्वीन व्हिडिओ।